भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या सन्माननीय डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांचे या ठिकाणी आगमन होते। सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय राहुलदादा बर्गे यांचे या ठिकाणी आगमन होते। कोरेगावचे आलेल्या सर्व अतिथींना विनंती, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्याच्या संघटिका मार्गदर्शिका आमच्या सर्वांच्या कुटुंब प्रमुख डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे वहिनीसाहेब, आपणास विनंती व्यासपीठावर यायचं आहे। आपलं आगमन होतं आहे, महाराज साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं आहे। टाळ्यांच्या गजरात सातारा लोकसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचं दैवत सन्माननीय खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचं आगमन होतंय। टाळ्यांच्या गजरात कोरेगावकरांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत होतंय। अखंड हिंदुस्थानचं दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन पुष्पहार अर्पण करून महाराज साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचा आरंभ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करून संपन्न होत आहे। स्टेजच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्यांना विनंती, आपण कृपया पाठीमागं बसायचं आहे। आपणास विनंती, पाठीमागं बरेच लोक महिला त्या ठिकाणी बसलेले आहेत। या नगरीच्या नगराध्यक्षा दीपाली वहिनी बर्गे, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे। कोरेगाव सोसायटीचे चेअरमन शिवलिंग बर्गे, आपणास विनंती, व्यासपीठावर यायचं आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा दिमागदार सोहळा संपन्न होत आहे ते खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो। या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, कोरेगावचे नगराध्यक्ष महेश साहेबराव बर्गे, कोरेगावचे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे,
आणि या विभागाचे नगरसेवक सन्मान्य राहुल रघुनाथ बर्गे, जयवंत आप्पा पवार, आपण सर्वांनी महाराज साहेबांचं या ठिकाणी भव्य अशा पुष्पहारानं या ठिकाणी स्वागत करावं. युवा नेते अजित विलासराव बर्गे आपणास विनंती आपण पुढे यावं. सचिन भैया बर्गे, नगरसेवक सचिन भैया बर्गे, बच्चू शेठ ओसवाल, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, नगरसेवक संतोष बर्गे, यानंतरचं स्वागत आपल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या कुटुंब प्रमुख, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या कुटुंब प्रमुख डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत. आपल्या कोरेगाव नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवक आपणास विनंती आपण वहिनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. सताई बर्गे, सन्माननीय संगीता वहिनी ओसवाल, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आपण वहिनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतरचं स्वागत या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय भरतजी मुळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत. मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी खत्री साहेब यांचं स्वागत. पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय संतोष आबा जाधव यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. अजित विलासराव बर्गे, आपण संतोष आबांचं स्वागत करावं. यानंतरचं स्वागत साई प्रसाद बर्गे, नगरसेवक आपणास विनंती. कोरेगाव मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे संघटक सन्माननीय स्वप्नीलजी पाटील यांचं स्वागत आपण करावं. स्वप्नीलजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतंय. साई प्रसाद बर्गे, नगरसेवक आपणास विनंती आपण स्वागत करावं. मतदारसंघाचे दमदार नेतृत्व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय नामदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम रामचंद्र बोतालजी साहेब, निवृत्त वाहतूक निरीक्षक, महाराज साहेबांचा सत्कार करत आहेत. सन्माननीय राहुल रघुनाथ बर्गे. कॅमेरामन सगळे बाजूला, सगळे कशाला उभं राहिलं मागं, बाजूला की. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील खत्री साहेब, या सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस भरतजी मुळे साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा कार्यक्रम उपस्थित होत आहे ते आमचे बंधू प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख, आपल्या सर्वांचं या ठिकाणी कोरेगाव नगरीमध्ये चौथा या विभागामध्ये प्रथमतः स्वागत. 1980 साली या जनसंघातून या भाजपची निर्मिती झाली. प्रथमतः या 2 खासदारावरून ही पार्टी मागच्या लोकसभेवेळी 303 हा आकडा पार केला. मोदींचा करिश्मा काय आहे, मोदी काय आहेत, हे या संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे. याचंच फळ म्हणून आपके बार 400 पार हे या ठिकाणी आपल्याला मिशन पूर्ण होईल असं वाटत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेशदादा शिंदे, नामदार महेशदादा शिंदे याच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायत असेल, कोरेगाव मतदारसंघातील सातारा लोकसभा मतदारातील खटाव मतदारसंघातील 80% ग्रामपंचायती या ठिकाणी आमदार महेशदादा शिंदे यांच्या विचाराने या ठिकाणी पुढे चालताना दिसत आहेत.
महाराज साहेब, या ठिकाणी आपण सातारा मतदारसंघ, कोरेगाव मतदारसंघ, खटाव मतदारसंघामध्ये फिरत असताना बघत असाल की गावोगाव जिथे जा तिथं आमदार महेश शिंदे यांनी विकासाची गंगा या ठिकाणी नेलेली आहे. ज्या ठिकाणी गावामध्ये आपण जात असाल त्या ठिकाणी रस्त्याची कामं असतील, अंगणवाडीची कामं असतील, शाळेची कामं असतील, विविध योजनेतून ज्या ज्या ठिकाणी कामं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी कामं पाहताना दिसत असतील. या मतदारसंघामध्ये आपल्या आमदारांनी नामदार झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी कधी न झालेले 1-2 TMC पाणी या मतदारसंघासाठी जे राखीव पाणी होतं ते या ठिकाणी आपल्याला प्रथमच मिळताना दिसत आहे. आमदार महेश शिंदे यांचा झंझावत पाहता साहेब, या ठिकाणी मी एवढंच आश्वासन देतो की सर्वात जास्त मतदान आपल्याला या मतदारसंघामधून झालेले या ठिकाणी पाहावयास मिळेल असं या ठिकाणी मी सांगतो. आणि आपणही या सातारा लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताने या ठिकाणी निवडून याल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे भाषण थांबवतो. जय जय भारत. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजच्या या सुवर्ण दिनी आणि आजच्या प्रोग्रामाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते खासदार उदयनराजे महाराज, तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेत्या प्रियाताई आणि खत्री साहेब, बर्गे कंपनी आणि उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मुद्दाम होऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम म्हणून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी मंडळी, मी सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. मी तसं बघितलं तर भारत आजच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे. 1993 साली मी माझी कामाची सुरुवात पळशी गावात केली. माझं गाव पळशी आणि भारतीय जनता पार्टीचं तिथं ग्रामपंचायतमध्ये पॅनल टाकलं. हास्यास्पद गोष्ट झाली त्या वेळेला की कसं काय पॅनल निवडून येणार. आमच्या विरोधी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष इसाक पट्टू इनामदार उभे होते. फॉर्म भरायला ठेवलं, मला फॉर्म भरायलाच मनुष्य मिळालं. एकही मनुष्य गावात फिरलो तरी मनुष्य फॉर्म भरायला मिळालं. पण काँग्रेस पक्षाची महती अशी आहे की त्याच्यामध्ये फूट जास्त असते. 3 ठिकाणी विभागला होता. 2 ठिकाणचे लोक माझ्या मागे लागले, तुम्ही नुसतं उभं राहा, काय वेळ घरातली नुसती उभी करा, आम्ही करतो काय करायची ती. तशी भारतीय जनता पार्टीमध्ये अजूनपर्यंत संबंध देशामध्ये विचार केला तर कुठेही फूट नाही, काही नाही, फूट होत नाही, काही नाही, एकजुटीनं काम चालू असतं. ही आपल्या पक्षाची मते. आणि विशेष म्हणजे मी ब्राह्मण मनुष्य, एक कुटुंब, 10-12 मतं घरातली, मतं कुठली मिळणार. पण प्रचंड मतानं माझं पॅनल निवडून आलं, मी सरपंच झालो. भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यातलं पहिलं गाव की तिथं भारतीय जनता पार्टीचं म्हणून ग्रामपंचायत आली, मी सरपंच झालो. नंतरच्या काळात मला पक्षानं पुष्कळ मदत केली आणि विकासाच्या कामासाठी सुद्धा मदत केली. मी पक्षाची आणि महाराज साहेबांनी मला बरीचशी मदत केली. अहो, एक उदाहरण देतो साहेबांचं, महाराज साहेबांचं. आमची ते एक गरीब नाभिक समाजाचा मनुष्य होता. भयंकर परिस्थिती गरीब हो. आणि मुलीला नर्सिंग कोर्सला ॲडमिशन पाहिजे होतं. ते म्हणलं, मी विचारलं, आता तू कसं काय करायला पाहिजे. महाराज साहेबांची जर शिफारस झाली तर होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, 1 अर्ध्या मिनिटात
कृष्णा हॉस्पिटलला तिला नर्सिंगला प्रवेश महाराजांनी मिळवून दिला. अगदी गरीब माणसाचं काम, अनेक कामं त्यांनी माझी केली. मी सांगितलेली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कामं केली. महेशजी शिंदेचं काय आता सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये असा प्रभावी, प्रयत्नशील आणि लोकांच्यावर प्रेम करणारा आमदार नाही, असं माझं मत आहे. पहाटे 5 पासून रात्री 12 वाजेपर्यंत कोणाचाही फोन येऊ द्या, कोणीही येऊ द्या, नकारात्मक भूमिका नाही. सगळ्यांची कामं केली. विरोधक जरी गेला, आता आमच्या गावातले सुद्धा काही जातात की विरोधक, जाणारच की, त्यांचं सुद्धा काम करणार, सगळ्यांचं काम करणार. त्याच्यामुळं काय झालं, कुठल्याही गावात गेलं ना तर त्यांना काय 80 ते 90% मतदान मिळणार अशी त्यांची परिस्थिती आपोआप निर्माण झाली. महाराजांचा आणि माझा व्यक्तिगत 25-30 वर्षाचा सहवास आहे. अनेक प्रसंग आले, मला माझ्या प्रसंगाला त्यांनी मला मदत केली. आणि कुणाचंही असलं काम, कुठल्याही गरीब मनुष्य असू द्या, महाराज साहेबांच्याकडे जाऊ द्या, त्याचं ते काम करतात. तर अशी ही 2 माणसं आपल्याला सगळ्यांना लाभली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे आपलं भाग्य समजायचं. भारतीय जनता पार्टीची तशी सुरुवात झाली ती 1951 साली जनसंघाच्या माध्यमातून. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ते कलकत्त्याचे आणि मंत्री होते. त्यावेळेला काँग्रेस पक्षच सगळीकडे रूढ होता, प्रचलित होता. नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. परंतु काही बाबतीत त्यांचं जुळलं नाही. त्यांनी राजीनामा दिला. काश्मीरच्या प्रश्नावरून त्यांचा वाद निर्माण झाला आणि काश्मीरमध्ये नेहरूंनी मुख्यमंत्री वेगळा, झेंडा वेगळा, अशा प्रकारचं त्यांनी नियम काढल्यामुळं, कायदा काढल्यामुळं त्यांनी त्याच्या विरुद्ध आक्रमण केलं आणि स्वतः नेतृत्व करून काश्मीरमध्ये परवानगी नसताना गेले. तिथं त्यांचा अंत झाला. त्यावेळेला जनसंघ नावाचा पक्ष त्यांनी निर्माण केला होता. त्याची पणती म्हणून खूण होती. काही काळ गेल्यानंतर इंदिरा गांधींचं राज्य होतं आणि विरोधकांना सगळ्या तुरुंगात डापलं आणि जनता पार्टी म्हणून सगळ्यांनी, विरोधकांनी नंतर एकजूट करून सरकार निर्माण केलं. ते काही वर्ष चाललं, पण तेही विस्कटलं. 1980 साली अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या सर्वांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली आणि 2 खासदारापासून ते आज 303 खासदारापर्यंत भारतीय जनता पार्टीची वाटचाल झाली. त्याचं कारण असं, पहिल्यांदा मी सांगितलं की नाही, पक्षामध्ये फूट नाही. एखादा कार्यकर्ता आला की तो आलाच कायम, तो जात नाही कुठं. दुसरी गोष्ट, एक विचारानं सगळे राहणार. एक उमेदवार दिला की तो निवडून आला म्हणून समजायचं. अशा प्रकारचं सगळ्यांचं काम असल्यामुळं भारतीय जनता पार्टीला यश येत राहिलं. आणि मोदीजी म्हणतात ना की 400 पार, ते तर सहज होणार आहे, सहज होणार आहे. अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचं वाटचाल झाली आणि 2014 पासून नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले. समग्र जगामध्ये भारताची उंची वाढली.
देशामध्ये, लष्करामध्ये, रस्त्यामध्ये, शेतीमध्ये, आरोग्यामध्ये, स्त्रियांच्या कल्याणाबाबत, गरिबांच्या कल्याणाबद्दल, शेतकऱ्यांच्या कामाबद्दल सर्व काही लोकांच्या मनासारखं चाललंय काम. लोक खुश आहेत आणि त्यामुळं ही 24ची निवडणुकीमध्ये प्रचंड संख्येनं सगळे येणार आहेत. आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की महाराज साहेब उभे राहणार आहेत. 99% झालंच आहे फिक्स आणि मी आता ती फिक्स करतो. आणि आपण सगळ्यांनी रात्रंदिवस झटून आपल्या शेजाऱ्याला, पाजाऱ्याला, आपल्या नातेवाईकाला, आपल्या प्रेमातल्या माणसांना आणि सर्वांना, विरोधक असेल तर विरोधकाला समजावून सांगा रे बाबा रे, 2 गोष्टी आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं आवश्यक आहे, देशाच्या विकासासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. महाराज साहेब निवडून येणं आवश्यक आहे, कारण ते आपले नेते आहेत. शिवाय सगळ्यांच्या मनात अभिमान आहे की शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. सोपी गोष्ट नाही. नुसतं महाराजांचं नाव घेतलं छाती बघतं, उदयन महाराजांचं नाव घेतलं की मला स्वच्छकार ताकद अंगात येते. तर अशा प्रकारे सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये काम करावं. तुम्ही सगळेजण आलात. मी भारतीय जनता पार्टीचा सिनियर मेंबर असल्यामुळं तुमचं सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद. सुभाषराव मुळे काका यांचा सन्मान होतोय. यानंतर प्रकाश राजाराम पत्के बुध यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रकाश राजाराम पत्के बुध. यानंतर नारायण बागवडे बुध. यानंतर विनय भिसे खटाव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतरचा सन्मान भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील पहिले सरपंच सुरेशजी आपळे पळशी. विनय भिसे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर अविनाश रामचंद्र चौधरी पुसेगाव, अशोकराव कुदळे सर खटाव, संजय टकले खटाव, सुहास जोशी साहेब खटाव, विकास भिसे खटाव. यानंतर या तालुक्याचे ज्येष्ठ संघटक आणि सध्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कमिटीवर कार्यरत असलेले बबनरावजी कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बबनरावजी कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सन्माननीय सोपानराव गवळी, ते सोपानराव गवळी मामा यांच्या वतीनं आदित्यजी गवळी सन्मान स्वीकारत आहेत. यानंतरचा सन्मान सन्माननीय श्री किसनराव बाबूराव कदम देऊर, किसनराव बाबूराव शंकर बोबडे, आझाद चौक कोरेगाव शंकर बोबडे. यानंतर मधुकर अवघडे आसरे. यानंतर दीपक गोरपण्य सुभेदार घोरपडे, हसेकाशराव घोरपडे भाडळे. सन्माननीय भाऊसाहेब चव्हाण एकंबे, सन्मान्य सुनीलजी काटकर त्रिपुटी. यानंतर सदाशिव आगलावे जाम बुद्रुक.
सदाशिव आगलावे जांबुद्रुक, सन्मान्य विठ्ठलराव भोसले वाडाची वाडी, सन्मान्य विठ्ठलराव भोसले वाडाची वाडी या विभागामध्ये गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्व संघटनांच्या माध्यमातून प्रभावी काम करणारे कैलासवासी सुभाषराव गांधी बाबा यांचे चिरंजीव सुविध सुभाष गांधी यांना विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. सुविध सुभाष गांधी. यानंतर डॉक्टर गजानन चिवटे काका यांच्या वतीनं सन्मान स्वीकारण्यासाठी डॉक्टर संजय चिवटे आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर संजय चिवटे जे नुकतेच सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असे डॉक्टर संजयजी चिवटे यांचा या ठिकाणी सन्मान महाराज साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतरचा सन्मान सन्मान्य छगनलाल ओसवाल, छगनलाल ओसवाल यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सन्मान्य एकनाथ कदम चंचळी, एकनाथ कदम चंचळी. यानंतर या तालुक्यामध्ये यापूर्वी काम केलं कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ बर्गे यांचे ते वडील आहेत आणि त्यांचं आमच्या सर्वांच्या पाठीशी प्रचंड असं पाठबळ असतंय. असे फत्तेसिंह बर्गे बाबा यांचे या ठिकाणी सन्मान होतोय. छगनलाल ओसवाल यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ते दी मुनिसृत पतसंस्थेचे चेअरमन आहेत आणि त्यांची नुकतीच फेरनिवड झाली. ते छगनलाल ओसवाल भारतीय जनता पार्टीसाठी गेली अनेक वर्षे ते या नगरीमध्ये काम करत आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतरचा सन्मान सन्माननीय अजित खताळ, हिवरेगावचे सरपंच अजित खताळ यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर जयसिंग लोखंडे कोरेगाव यांचा सन्मान होतोय. कोरेगावचे माजी उपसरपंच सन्मान्य सुरेशराव बर्गे आबा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. भारतीय जनता पार्टीसाठी गेले अनेक वर्ष काम करत असलेले सुरेशराव बर्गे आबा. उदय दीक्षित आबा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. उदय दीक्षित. अजित खताळ यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. हिवरे गावचे सरपंच सन्मान्य अजित खताळ हे व्यासपीठावर आले, त्यांचा या ठिकाणी महाराज साहेबांच्या हस्ते सन्मान होतोय. यानंतर विष्णुदत्त दायमा आप्पा यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. विष्णुदत्त दायमा कोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि या विभागामध्ये प्रभावी काम करणारे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य विष्णुदत्त दायमा. यानंतर विठ्ठलराव सनस यांचाही सन्मान होतोय. महेश वडगावी यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. अशोक शेठ दोशी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यावं. महेशजी वडगावी, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. शब्बीर कासम मुल्ला भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीमध्ये गेली अनेक वर्षे काम करणारे शब्बीर कासम मुल्ला यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. भारतीय जनता पार्टीच्या प्रसार माध्यमामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले सागर जयकुमार दोशी, वैभव बर्गे बंडू आणि अजित तुपे या तिघांचा या ठिकाणी महाराज साहेबांच्या हस्ते सन्मान संपन्न होतोय. सागर जयकुमार दोशी, वैभव उर्फ पंडू बर्गे आणि अजित तुपे आपला या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. या ठिकाणी सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक सन्मान्य रामचंद्र बोतालजी जे वृत्तपत्र लेखक पण आहेत, ते त्यांचा या ठिकाणी महाराज साहेबांच्या हस्ते सन्मान होईल. सन्मान्य रामचंद्र बोतालजी. आणि या तालुक्यामध्ये डी काका भोसले नावाचे संघटक भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अनेक वर्ष तळमळीनं काम करणारे होऊन गेले. ते कैलासवासी डी काका, धैर्यशील दगडू भोसले काका किनई यांच्या वतीनं संगीता नितीन भोसले यांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. संगीता नितीन भोसले किनई. महाराज साहेबांच्या हस्ते आणि वहिनी साहेबांच्या हस्ते हा सन्मान होईल. डी काका नावाच्या भारतीय जनता पार्टीच्या युवा
चळवळीची ज्यांनी खरं तर या शहरामध्ये ते राहुल दादा बर्गे यांचा या ठिकाणी सन्मान महाराज साहेब आणि मी विनंती करतो सन्माननीय भरतजी मुळे, जिल्हा सरचिटणीस भरतजी मुळे. कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज माननीय छत्रपती उदयनराजे भोसले, मंचेगावर उपस्थित कोरेगाव विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉक्टर सुप्रियाताई शिंदे, सुनीलजी खत्री, आज ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं असे कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, या मंडळाचे कोरेगावचे मंडलाध्यक्ष संतोषाबा जाधव, सुनीलतात्या काटकर, या नगरीच्या नगराध्यक्षा सौ बर्गेताई, सर्व नगरसेवक, सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टीचा ज्यांचा आत्ता सन्मान झाला असे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि आज 44 वर्ष झाली भारतीय जनता पार्टीचं ज्या दिवशी ज्यांनी रोपटं लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आणि हे वटवृक्ष होत असताना ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशांचा सत्कार आणि सन्मान हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून कोरेगाव शहरातून होत असताना ही फार आनंदाची गोष्ट आहे. ज्यांनी ज्यांनी यासाठी आपलं कर्तव्य योगदान दिले त्यांना आज खरंच महाराजांच्या हस्ते आपला सन्मान होतोय हे म्हणल्यानंतर त्यांची छाती निश्चित फुगलेली असणार आहे. आणि त्यांना जरी 65च्या पुढचे असतील तरी महाराज साहेब त्यांना हत्तींचं बळ आपल्या सत्काराच्या माध्यमातून येणार आहे. आणि भविष्यात जी आपली लोकसभा निवडणूक असेल त्यामध्ये सुद्धा ते कार्यरत राहतील अशा पद्धतीचा सत्कार आपल्या माध्यमातून होत आहे. आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला 2014 साली सत्तेत आली, मोदींच्या रूपाने आपल्याला पंतप्रधान मिळाले आणि जी घोडदौड देशाची चालू राहिलेली आहे ती अखंडपणे 10 वर्ष झालं आपण पाहतोय. आपण वेगवेगळ्या बाबी असतील, संरक्षण असेल, आर्थिक बाबी असतील किंवा देशाचा विकास असेल अशा माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण विकासात्मक घोडदौड भारताची केली आहे. आणि समर्थ भारत, विशाल भारत होण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब आज देशामध्ये पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांना साथ देण्यासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघातून त्यांच्यासाठी हात वर करणारे खासदार कधीही भारतीय जनता पार्टीचा निवडून आलेले नाहीत. आणि ती उणीव आपण या बैठकीच्या माध्यमातून पूर्ण करायची आहे असा आपण विश्वास सर्वांनी व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि हे आपण पूर्ण करूया अशी आपल्याला विनंती करतो. आज बरंच बोलण्यासारखं आहे परंतु महाराज साहेबांना सगळ्यांना ऐकायचं आहे, ताई साहेबांना सगळ्यांना ऐकायचं आहे. त्यामुळं जास्त वेळ आपला घेत नाही. परंतु काही गोष्टी म्हणाल तर महाराज साहेब या कोरेगाव मतदारसंघामध्ये आपल्या महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रचंड विकास या मतदारसंघामध्ये झाला आहे. कोरेगाव शहरामध्ये प्रचंड विकास होतोय. आज कोरेगाव शहर हे नावाजलेलं सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या 4-5 शहरांमध्ये येईल अशा पद्धतीचा विकास या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रियाताई यांची अखंड साथ आहे, त्यांच्या भगिनी सौ अरुणाताईंची साथ आहे. आणि आज जर आमदार या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एवढं मोठं काम करत असतील आणि त्यांच्या जोडीला जर पक्षाचे खासदार असतील तर यापेक्षा दुप्पट विकास या कोरेगाव मतदारसंघामध्ये होताना दिसेल. आणि तो होण्यासाठी आपल्याला कोरेगाव मतदारसंघातून आपले उमेदवार
आहेत त्यांना आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य देणं हे गरजेचं आहे. आज राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगलं काम करतायत. शेतकऱ्यांना ज्या या योजना देण्यासारख्या आहेत, पाणी असेल, पेन्शन असेल, अशा पद्धतीचं काम ह्या केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं आपण आजपर्यंत जो विकास झाला आहे त्यांना आपण सगळ्यांनी विकासाच्या माध्यमातून आपल्याला परतफेड म्हणून मतदानाच्या माध्यमातून भरघोस मत आपल्याला कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आपल्याला द्यायची आहेत. आणि मी एक सांगतो जाता आता की कोरेगाव मतदारसंघातून असो किंवा महाराष्ट्रातून असो किंवा राज्यातून असो, महाराज साहेब राष्ट्रवादीला मतं द्या, काँग्रेसला मतं द्या, कुणालाही मतं द्या, मतं देऊन आपला काही उपयोग होत नाही. कारण काही दिवसानंतर ते सगळे भारतीय जनता पार्टीमध्येच येतात. त्यामुळं आपलं मत हे पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला द्यावं आणि आपण आपल्याला मतदारसंघाचा विकास आणि मोदींचे हात बळकट करावेत आणि महाराज साहेबांना संसदेत पाठवावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे जय जय श्रीराम. आवाज कुठे गेला? जय जय श्रीराम. नमस्कार. आजच्या या स्नेह मिलनामध्ये या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी जे बसलेले आहेत, यांच्या उपस्थितीत मी 1-2 मिनटं आपल्याशी संवाद साधणार आहे. ज्या वेळेला या सातारा जिल्ह्यामध्ये कधी भाजपला कधी विचारलं जात नव्हतं, त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये काही खटाव तालुक्यातली काही जे होऊन गेले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वसंतराव शेटे, माझे वडील JR भिसे सर आणि सुभाषराव मुळे या ठिकाणी बसलेले आहेत आणि अन्य बरेच कार्यकर्ते. त्यांनी खऱ्या अर्थानं हा जो विषय आहे हा टिकवून ठेवला. मी एक संघाचा कार्यकर्ता म्हणून, संघाचा प्रचारक म्हणून होतो आणि संघाची शाखा ही खटावमध्ये ज्या वेळेला मी घेत असताना आत्ता जे आपले सन्माननीय नामदार महेशजी शिंदे आहेत त्यांना संघाच्या शाखेमध्ये घेऊन जात असायचो. संस्काराचा परिणाम काय होतो त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे महेश शिंदे साहेब. आज कोरेगाव तालुका, खटाव तालुक्यातला भाग या सगळ्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महेश शिंदे साहेब. सर्व ठिकाणी विकास करण्याचा एकच ध्यास घेतलेला असं म्हणजे महेश शिंदे साहेब. आणि त्यांना प्रामुख्यानं जी साथ लाभली त्या आपल्या प्रियाताई शिंदे डॉक्टर यांनी अखंड त्यांच्या मागे त्या उभ्या राहिलेल्या आहेत. निश्चितपणे संघानं प्रत्येकाला एक शिकवलं, हा देश माझा आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि या भारत मातेसाठी मी माझं जीवन समर्पित करेन. आज जी निवडणूक जी आत्ता होऊ घातलेली आहे आणि या सगळ्याचे आत्ताचे जे सन्माननीय आपले लाडके सगळ्यांचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निश्चितपणाने आपण सगळेजण त्यांना आपण निवडून देऊ असा मला विश्वास वाटतो. त्यांना निश्चितपणे तिकीट मिळणारच आहे. आफळे साहेबांनी मगाशी बोललेले आहेत त्याप्रमाणे 99% नव्हे तर 99.99 सगळं जे काय असेल ते 100% होणारच आहे आणि ते निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि शेवटी सगळ्यांना एकच विनंती आहे की आपल्याला या देशाला चांगल्या पद्धतीनं जर पुढं न्यायचं असेल तर सगळ्यांना बाहेर काढा मतदानासाठी, सगळ्यांना आग्रह धरा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन
तस्मै श्री गुरवे नमः. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम प्रणाम. राजमाता जिजाऊ साहेबांना प्रणाम आणि छत्रपतींचे थेट वंशज छत्रपती उदयन महाराज यांना प्रणाम. आज ज्या सर्व BJPचे आधारस्तंभ असणारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी BJP वाढवली, सुरू केली आणि टिकवली, ते सर्व आजचे ज्येष्ठ BJPचे सत्कारमूर्ती, त्या सर्वांना प्रणाम. आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व कोरेगाव नगराचे नगराध्यक्ष भगिनी आणि सर्व आदरणीय मार्गदर्शक, तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व कोरेगाव नगराच्या माता भगिनी, आज BJPचा स्थापना दिवस आणि या छोटेखानी कार्यक्रमासाठी BJPचे पायाभूत सर्व जे मार्गदर्शक, त्यांचा सन्मान सोहळा आणि या सोहळ्याला उपस्थित राहून महाराज साहेबांनी या आमच्या छोटेखानी समारंभाला एक मोठ्या सोहळ्याचं स्वरूप दिलं, त्याबद्दल महाराज साहेबांचे प्रथम आभार. आपण आज पाहतोय की 2014 पासून BJP हे सत्तेमध्ये आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजी आपले पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. 1947 पासून 2014 पर्यंतचा भारताची वाटचाल जर आपण बघितली आणि 2014 पासून आजपर्यंतची 10 वर्षातली भारताची वाटचाल आपण बघितली, तर जगामध्ये भारताची प्रतिमा उंचवण्याचं काम जे केलेलं आहे ते माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे. जे काही हायवेची मोठी कामं झालेली आहेत, रेल्वेचं दुपदरीकरण आहे, आशियातला सगळ्यात मोठा सी लिंक ब्रिज आहे, चांद्रयान 3चं उड्डयन आहे, खेलो इंडिया मार्फत आशियाई स्पर्धेमध्ये झळकणारी गोल्ड मेडल आहेत, गर्भवती स्त्रीपासून कुपोषणापासून ते सर्व नारींचा सन्मान आणि त्यांची आर्थिक शक्ती कशी बळकट होईल यासाठी तळमळीनं काम करणारे आपले माननीय पंतप्रधान. सुरुवातीला चहावाला म्हणून त्यांची अवेलना झाली, परंतु एका चहावाल्यालाच माहीत असतं की सामान्यांचं दुःख काय आहे आणि सामान्यांपर्यंत योजना का पोचत नाहीत. त्यामुळं आपण आत्ता बघतोय की योजना फक्त येत नाही आहेत, तर त्या 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रियाही मोदीजींमार्फत केली जाते. आपण पाहतोय की या 10 वर्षामध्ये सगळ्यात जर मोठा कठीण प्रसंग होता आपल्यावर, तो जगावर होता, मोठं संकट होतं, ते कोविडचं होतं. आणि कोविडच्या काळात मोदीजींनी जे निर्णय घेतले ते अत्यंत प्रभावी ठरले. सर्वात मोठा निर्णय त्यांनी घेतला, कोरोनाची लस ही भारतातच बनेल आणि आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञ, फार्मास्युटिकल कंपन्या यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी देऊन ती यशस्वीपणे 9 महिन्यात तयार झाली आणि अत्यंत सुंदर वितरण व्यवस्था, 220 कोटी लसींचं मोफत वितरण हे भारतामध्ये झालेलं आहे. जगामध्ये एवढी मोठी लसीकरण, मोफत लसीकरण हे कुठेही झालेलं नाही आहे. आणि त्याही पुढे जाऊन 55 गरीब देशांना मोदीजींनी ही मोफत लस दिलेली आहे. आणि यानंतर पूर्ण जगाचा मोदीजींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मोठे महासत्तांचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान मोदीजींसमोर नतमस्तक होतात. आणि आपण अत्यंत भाग्यशाली आहोत की असे तपस्वी राजकारणी आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळालेले आहेत. आणि ज्या तळमळीनं मोदीजी देशामध्ये काम करतात, आपल्याला माहिती आहे त्यांना परिवार नाही आहे आणि म्हणूनच पूर्ण भारताला ते आपला परिवार समजतात. आणि त्या तळमळीनं प्रत्येक परिवारापर्यंत कशी योजना करेल, प्रत्येक परिवार कसा लाभान्वित होईल आणि आपली दारिद्र्याची रेषा कशी नष्ट होईल यासाठी ते अविरत प्रयत्न करत असतात. 2 महिन्यापूर्वीच 1500 रेल्वे गेटमुक्त ऑनलाईन झाल्या. आपल्या प्रभागामध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये देखील 2 ठिकाणी हे उद्घाटन झालेलं आहे. तर अशी अनेक कामं आहेत की ज्यामुळे जे आपण 2014च्या आधी 14 ते 20व्या स्थानावर होतो अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, ते जी काही ध्येय धोरणं मोदीजींनी या 9-10 वर्षात ठेवली त्याचा परिपाक म्हणून आपण पाहतोय की आज जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था म्हणून मान सन्मानाने आपण जगापुढे उभे आहोत. आणि लवकरच 3री महासत्ता
होणार आहोत, ज्या पद्धतीनं सर्व नियोजन आणि कार्य चालू आहे आणि 2047चं विकसित भारताचा संकल्प आणि स्वप्न घेऊन मोदीजी पुढे चाललेले आहेत आणि आपण सर्व याला साक्षी आहोत. जो 500 वर्ष प्रलंबित हा राम मंदिराचा प्रश्न मोदीजींनी सोडवला. 370 कलम रद्द केलं. पाकिस्तान आणि चीन जे कंटिन्युअस आपल्याला ब्लॅकमेल करत होते, सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानची व्यवस्था करण्यात आली आणि चीन बॉर्डर ही अत्यंत अद्ययावत केलेली आहे. तर भारतीय सशस्त्र सेना असो, खेळ असो, असं एकही क्षेत्र मोदीजींनी सोडलेलं नाही आहे की जिथे त्यांचं लक्ष नाही आहे आणि तिथे विकास झालेला नाही आहे. तर असा तळागाळापर्यंत सर्व स्तरापर्यंत लक्ष देणारा आणि तिथं कार्य कसं होईल हे पाहणारे असे आपले माननीय पंतप्रधान मोदीजी आपल्याला मिळालेले आहेत आणि जग स्थिमित होऊन आपल्या मोदीजींकडे बघतंय आणि त्याचमुळे अनेक जगात राष्ट्रांचे हे सर्वोच्च नागरी सन्मान हे मोदीजींना मिळालेले आहेत. 1 महिन्यापूर्वीच भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदीजींना मिळाला आहे की या 10 वर्षात कशा पद्धतीनं भारताला संघटित करतायत आणि कशा पद्धतीनं भारताला विकासाच्या मार्गावर मोदीजींनी नेलेले आहेत. त्यामुळं आपण अत्यंत भाग्यशाली आहोत आणि त्याच पावलावर पाऊल चालून आमदार महेशदादा असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, माननीय नरेंद्र फडणवीस साहेब असतील, हे कार्यरत आहेत आणि आज छत्रपतींच्या रूपाने आपल्याला एक हक्काचा खासदार मिळणार आहे आणि आमदार साहेबांचे हात निश्चितपणे बळकट होणार आहेत. 5 वर्षापूर्वी जो शिवछत्रपतींचा गादीचा अपमान झालेला आहे तो आपण खोडून काढायचा आहे आणि हे या लोकसभेच्या मतातून आपण दाखवायचं आहे. जेवढा निधी हा केंद्र सरकार राज्य सरकारनी कोदरेगाव मतदारसंघासाठी दिलेला आहे त्याची पोचपावती आपण सगळ्यांनी द्यायची आहे आणि अविरतपणे ज्या प्रकारे महेश शिंदे इथे कार्य करतायत, निधी आणतायत, तर मला वाटते महेश शिंदेंची परीक्षा झालेली आहे. तर परीक्षा देण्याची वेळ ही आपल्या सर्व मतदारसंघातील मतदारांची आहे आणि त्या परीक्षेला आपण निश्चितच उतराई व्हाल अशी मला खात्री वाटते. आमदार महेशदादांचं सर्व कोरेगाव मतदारसंघाला असं आव्हान आहे की 50 ते 70 हजारच्या लीडनी आपण महाराज साहेबांना लीड द्यायचं आहे आणि मोदीजींच्या आणि छत्रपती शिवरायांच्या गादीच्या ऋणातून आपण मुक्त व्हायचं आहे. ऋणातून मुक्त होऊ शकत नाही आपण, पण ऋणातच राहायचं आहे. तर आपण हे निश्चित करून दाखवाल अशी मी शिवछत्ररायांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करते आणि धन्यवाद. सर्वप्रथम मी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर बसलेल्या आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि आज या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाकरता आवर्जून वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मनापासून आपलं स्वागत आणि आपला बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी आल्याबद्दल आपल्याला खास करून माझे मित्र आमदार महेश शिंदे असतील, माझ्या बहीण प्रियाताई असतील, सुनील खत्री आणि सर्वांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी प्रियाताई शिंदे, अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध असलेले माझे जवळचे अत्यंत जवळचे मित्र सुनील खत्री, त्याचबरोबर राजाभाऊ बर्गे, राहुलदादा बर्गे, नुकतंच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले तसे भरतभाऊमुळे, आणि अनेक वर्षापासून जसं त्यांनी उल्लेख केला पहिला सरपंच या संपूर्ण जिल्ह्यात मी होतो भारतीय जनता पक्षाचा, असे सुरेशराव आपळे. या ठिकाणी मला त्यांना सांगावंसं वाटते की हा जिल्ह्यात नाही तर पश्चिम महाराष्ट्रात
जसं तुम्ही पहिलं सरपंच झाला तसं भारतीय जनता पक्षाचा त्या काळात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात प्रथम आमदार मी झालो होतो. त्याचबरोबर विलास काका बर्गे, उदयसिंग बर्गे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, माझे मित्र सुनील काटकर, जयवंतराव पवार, डॉक्टर चिवटे, अनेक यादी मोठी आहे. सर्व सौ संगीता ताई ओसवाल, मुन्ना काजी आणि असेच अनेक सर्व मान्यवर या ठिकाणी या कोरेगाव परिसरातले आणि या खटाव तालुक्यातनं या ठिकाणी आलेले सर्व मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी तुमच्या उपस्थितीत माझा जो भव्य दिव्य असा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला तो काळ असा होता म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातले असणारे सर्व ते जिल्हे ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून त्याचं प्रसिद्ध होता. त्या काळात देखील अनेक वेळा खूप घोषणा झाल्या, पण मात्र त्या घोषणाच राहिल्या. लोकांचं कुठं कामं झालेले पाहायला मिळाले नाही आणि मग कंटाळून प्रत्येकाने विचार केला की कुठेतरी आपण जर बदल केला नाही तर ह्या संपूर्ण आपल्या भागाचा ओघाने आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या संपूर्ण परिसराचा कधी विकास होणार नाही. मला अजून आठवते की आता जसं माझे मित्र महेश शिंदे आता उपाध्यक्ष आहे, आपला अध्यक्ष आहेत कृष्णा खोरेचं, त्यावेळेस ही संकल्पना गोपीनाथ मुंडे, आदरणीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे हे त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे जाऊन मी एकच मागणी केली की हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र जो आहे ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भाग असे आहेत की ते तिथं पाण्यापासून वंचित आहेत आणि त्यांना जर पाणी द्यायचं असेल, त्यांच्याकडं पाणी घरापर्यंत पोच करायचं असेल तर आपल्याला कृष्णा खोऱ्याची महत्त्वाकांक्षी योजना ही हाती घ्यावीच लागेल. त्यांनी मान्यता दिली. त्यावेळेससुद्धा काय लोकांचं असं मत पडलं की त्या भागात आपले फारसे लोकप्रतिनिधी नाही आहेत. पण मी त्यांना एकच सांगितलं, आपण जर काम केलं तर निश्चितपणे तो काळ जास्त लांब नाही आहे. कारण की लोकांचा एकदा आपण विश्वास संपादन केला की मग लोक तुमच्या प्रवाहात येतील. आणि नेमकंच आज आपल्याला जे चित्र संपूर्ण देशभरात आहेच, महाराष्ट्रात आहेतच, पण खास करून पश्चिम महाराष्ट्र ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं संपूर्ण आज ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात आज आपल्याला एक भक्कम अशी फळी निर्माण झालेली पाहायला मिळते. बरेच आमदार आपल्याला पाहायला मिळतात, खासदार आज पश्चिम महाराष्ट्रातून आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी एक आवर्जून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की त्यावेळेस मी काय खासदार तर लांबच राहिला, आमदार नव्हतो, काहीच नव्हतं, नगरसेवक पण नव्हतं, असंच बसलो होतो. आणि त्यावेळेस वाड्यात होतो, बसलो होतो आणि माझे खास मित्र डॉक्टर महेश गुरव त्यांच्यासोबत हे देखणं आपल्या सगळ्यांचं आधारस्तंभ आत्ताचं
हे आले आणि मग ओळख करून दिली महेश शिंदे. म्हटलं बरं ठीक आहे, या बसा. याला आता जवळपास म्हणजे कोणाचं लग्न झालं नव्हतं. तर म्हणलं आता काय करायचं, हे सांगणं का गरजेचं आहे, कारण की बऱ्याचशा लोकांना माहीत नाही किंवा तुम्हाला कोणाला सांगितलं नाही तर कोणाला कळणार देखील. मग मी तुमचे आमदार महेश शिंदे, डॉक्टर महेश गुरव, दोघं तिघं असे मित्र, ते म्हणले मला मी एक प्रकल्प चालू करतोय, आपण आलात भेट दिली तर बरं होईल, आपल्या तिथं पूजा ठेवली आहे. म्हणजे चला, नाहीतरी मला तरी काय काम होतं. माझं स्टेटस म्हणजे काय माहिती आहे का, सुशिक्षित बेरोजगार. तेव्हा भरपूर वाटते मला. चला मग आम्ही गेलो तासोडे MIDC, तिथं त्यांचा जो इथेनॉलचा छोटासा त्यावेळेस प्रकल्प होता, त्यावेळेस तिथं गेलो आणि मग तिथून ते बरंच त्यांनी सांगितलं, हे असं तसं तसं हे ते. पण त्यांच्यात असणारी जी तळमळ ही मला पाहायला मिळाली. आज नेमकं अनेकांनी बोलत असताना त्यांच्याबद्दल, त्यांच्या मनोगतातनं जे भावना व्यक्त केल्या त्यांच्याबद्दल आणि प्रियाताईंबद्दल, खरं आहे मनात असलं तर आपण काय करू शकत नाही, आणि मनात जर नसलं तर काहीच होत नाही. पण महेश शिंदेनी त्यावेळेसपासून आजपर्यंत त्यांचं संपूर्ण त्यांची जी वाटचाल बघतोय, काय ना काहीतरी खटपट चालूच असते, हे करू का ते करू, हे करू का ते करू. म्हणजे सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आज फार थोडे लोक आहेत की जे कार्यरत राहतात. मगाशी उल्लेख केला, 5 वाजता सकाळी उठतात आणि हे, मी पण विचार केला, म्हटलं बघू खरं आहे का खोटं आहे. 5:15ला फोन केला, एका झटक्यात फोन उचलला. म्हणलं काय काम होतं का राजे? म्हणलं काय नाही, म्हणलं बघत होतं, म्हणलं खरंच उठलं आहे का नाही. पण ही असणारी तळमळ, ही तळमळ, या तळमळीमुळं आणि भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण मोदीजी असतील, केंद्रातनं त्यांचे सर्व सहकारी असतील, राज्यातसुद्धा महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, एक चांगल्या प्रकारची एक वाटचाल आपल्याला झालेली पाहायला मिळते. ह्या अगोदर मगाशी प्रियताने जे सांगितलं की घोषणा याच असायच्या की काँग्रेसच्या घोषणा काय असायच्या, काय की गरिबी हटावची घोषणा केली. पण मात्र त्या निवडणुकीच्या काळापर्यंतच फार बेंबीच्या डेटापासून अत्यंत तळमळीने त्या दिल्या जायच्या. पण अत्यंत तळमळीने तळागाळातल्या लोकांबद्दल बोललं जायचं. पण निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीचं पर्यंत त्याच तळागाळातल्या लोकांना त्याच परिस्थितीत राहावं लागलं. किंबहुना तळागाळातल्या लोकांना हात देऊन वर खेचण्यापेक्षा त्याच लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचं काम झालेलं पाहायला मिळालं. या उलट जर भारतीय जनता पक्षाचं आपण जर संपूर्ण ध्येय धोरणं जर पाहिले तर आपल्याला दिसून येईल की दुर्लक्षित, दुर्गम, वंचित आणि खऱ्या अर्थाने गरजू आहेत, महिला असतील, मुलं असतील, ह्या लोकांसाठी, सर्वांसाठी, शेतकरी वर्ग असेल, एवढ्या योजना राबवल्या गेल्या. म्हणजे एक नियोजनबद्ध कार्यक्रम हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आखण्यात आला. त्याचं ठिकठिकाणी आपल्याला संपूर्ण गेल्यानंतर संपूर्ण ते पाहायला मिळतं. अनेकदा लोक बोलतात की किंवा लोक जाऊन द्या, माझ्या मनात पण अनेकदा विचार येतो की जर मग ह्या 10 वर्षाच्या काळात एवढं काय योजना राबवल्या गेल्या असतील तर ह्या अगोदर यांच्या ताब्यात स्वातंत्र्य ह्या देशाला मिळाल्यानंतर अनेक वर्ष
कित्येक वर्ष 40-50 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, पण त्यांनी का असं विचार केला नाही? एक तर इच्छाशक्ती नव्हती, दुसरं मग लोकांना जे लोक कुठं जातील कुठं जाणार एक प्रकारचं त्याला अहंकार म्हणतो की जाऊन जाऊन कुठं जाणार. आणि तो काळ तसाच होता, कारण की काँग्रेसच्या व्यतिरिक्त संपूर्ण केंद्रात आणि राज्यात सुद्धा कुठेही भाजपचं फारसे लोक पाहायला मिळत नव्हते. सभागृहात सुद्धा म्हणजे लोकसभेत सुद्धा त्या काळात इंदिरा गांधी असताना त्यावेळेस 2च हे होते खासदार होते, अडवाणीजी आणि अटल बिहारी वाजपेयीजी. बऱ्याच लोकांना माहीत आहे का नाही माहीत नाही, पण आपल्या साहेबांना नक्कीच माहीत असणार की त्या काळात सुद्धा जेव्हा परदेशात डेलिगेशन पाठवायचं होतं युनायटेड नेशन्सला, त्यावेळेस एवढे संपूर्ण खासदार असताना देखील काँग्रेसचे त्यांचं नेतृत्व जर कोणी केलं असेल आणि त्यांची निवड कोणाची झाली असेल तर ती त्यावेळेस इंदिरा गांधींनी अटल बिहारी वाजपेयींची केली. एवढा विश्वास त्यांच्या मनात सुद्धा होता. आणि त्यावेळेस सांगण्यात यायचं की राईट पर्सन म्हणजे अटलजी एकदम करेक्ट राईट पर्सन आणि पण रॉंग पार्टी हे त्यावेळेस बोललं जायचं. पण ह्या लोकांच्या सारखे जे अनेक लोकांनी आयुष्य वेचलं, जसं आता माझ्या आणि प्रियताईंच्या हस्ते अनेक या ठिकाणी ज्येष्ठ ज्या लोकांनी आयुष्य वेचलं पक्ष बांधणी करता त्यांचा सत्कार झाला. हे असे सर्व लोकांचं मोठं योगदान आहे. आपण आता फळं खातोय, पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संपूर्ण काम करणं आणि ते सुद्धा काम करणं तर लांब राहिलं, पण काम करत असताना मोठ्या प्रमाणावरती ह्या लोकांची मुस्कटबाजी व्हायची. कुठल्याही कार्यालय अधिकारी म्हणजे शासकीय कार्यालयात गेलं तर कोणी ऐकायचं नाही, हे नाही. पण आज परिस्थिती ती नाही आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या पक्षाचं खरंच अभिमान वाटतो. किंबहुना त्यानंतर मागच्या निवडणुकीत आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की निवडून आल्यानंतर शेवटच्या 3 महिन्यात कोणी पण राजीनामा देतं, पण पहिल्या 3 महिन्यात या ठिकाणी तुम्हाला लोकांना विचारतो ग्रामपंचायत सदस्याचा जरी कोण राजीनामा देतं, पण विषय पदाचा नाही, विषय तत्वाचा आहे. देवेंद्रजी माझे फार जुने मित्र, जेव्हा मी आमदार होतो त्यावेळेस ते आमदार नव्हते, नंतर महापौर झाले, मग आमदारांनी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदावरती पाहायला मिळतं. तर त्यांनी मला सांगितलं, भेट झाली, ते बोलले ह्याचा विचार करा. मग मी विचार केला आणि सांगितलं ह्याचा जर संपूर्ण ह्या माझ्या राजीनाम्यात दिल्यामुळं त्याचा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात जर तुम्ही प्रचार असा होणार की लोक विचारणार की का दिला, तर त्याचा फायदा प्रत्येक आमदारकीच्या मतदारसंघात तुम्हाला होत असेल तर माझी काय हरकत नाही. आणि म्हणून तो मी निर्णय घेतला. आज या ठिकाणी आपण जे पाठिंबा दर्शवला हे मनापासून आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे काम करत असताना माणूस चुकत असतो आणि चुकल्यानंतर आपल्यासारखे जे सगळे सहकारी आहेत एकमेकाला आपण जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी म्हणजे कुटुंब म्हणजे स्वतःचं पत्नी आणि मुलं एवढ्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही, त्यांनी संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकला व कुठलाही जाती जमातीतला असला तरी एक त्या सगळ्यांना आपलं कुटुंब म्हणून समजून सर्व धर्म समभावाचा विचार दिला आणि त्या विचारातूनच सगळ्यांना एकत्रित केलं
आणि स्वराज्याची स्थापना झाली. अशाच प्रकारचं मी आपल्याला एकच सांगतो की त्यांचा वारसा सांगताना, तोच वारसा पुढं घेऊन जाताना माझ्या मनात दुसरा विचार कधीच काय नसतो. पण तुम्ही सर्व माझे कुटुंबातले आहात. कधीही केव्हाही आपण हाक मारा. निवडणुका दर 5 वर्षांत येतात जातात, ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. पण एकजुटीने आपण जर राहिलो तर निश्चितपणे म्हणजे खूप काय, म्हणजे आता मी पाहतो आहे म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे वर्तमानपत्रामध्ये बघितलं महेश शिंदे, आमदार महेश शिंदेनी एवढे पैसे आणले म्हणून. तर एकदा विचारलं, म्हणलं तुमच्याकडं काय रिझर्व्ह बँकच्या चावी दिली का काय? पण हे कधी होतं? जेव्हा तळमळ असते, जेव्हा तिथं पाठपुरावा करणं, जाणं, हे करणं, ते करणं, हे करणं, ते करणं फार जवळनं बघितलं. आणि अशा प्रकारे आणि त्यांना निश्चितपणे मागच्या निवडणुकीतसुद्धा संपूर्ण आपण सगळ्यांनी साथ दिली. मी भविष्यकाळातसुद्धा त्यांचं साथ कधी सोडणार नाही. आणि जास्तीत जास्त आम्ही दोघं मिळून ह्या संपूर्ण केवळ ह्याच तालुक्याचा आमदारकीच्या मतदारसंघाचा नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा एक मोठ्या प्रमाणात एकत्रितपणे येऊन विकास करू. आणि एक आदर्श जिल्हा कसा असावा, म्हणजे इतर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की चला जाऊन बघूया की सातारा जिल्हा असं काय वेगळं काय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातारा जिल्ह्याने केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला एक दिशा देण्याचं काम केलं. आणि अशा या संपूर्ण महाराष्ट्रात असणारा सातारा जिल्हा हे किंबहुना कुठल्या दुसऱ्या, म्हणजे आता दिल्लीत आता म्हणजे तिसरी टर्म चालू आहे. पण आता कुठल्याही जिल्ह्याचं नाव घेतलं, हिंगोली घ्या किंवा बुलढाणा येते, तर लोक जे वेगवेगळ्या राज्यातले त्यांना ते विचारतात म्हणजे कुठल्या राज्यातलं आहे. म्हणजे सातारचं नाव निघतं तर असंही नाही, असं एक जण मला अजून पण म्हणजे अनेक वेगवेगळ्या राज्यातले खासदार माझे मित्र आहेत. पण असं कोणाला सांगावं लागत नाही की सातारा म्हणजे कुठं आहे. म्हणजे महाराष्ट्राची ओळख जर काय असेल तर सातारा आहे. आणि त्यामुळं ह्या साताऱ्याला जास्तीत जास्त प्रगतीपथावर आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन आपण ज्ञान देण्याचं काम करूया. वेळ बराच झाला आहे. या ठिकाणी आवर्जून मला आपण निमंत्रित केलं. आपल्या निमंत्रणामुळं आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला. मी मनापासून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि खास करून तरुणांना त्यांच्या भावी आयुष्याकरता संपूर्ण शुभेच्छा देतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.